ज्ञानेश्वरीचे पारायण कसे करावे हे सांगितल्यानंतर अनेको लोकांच्या शंका आणि प्रश्न आले की ज्ञानेश्वरी फक्त ओव्या वाचल्या तर चालतात का, मराठी अर्थ फक्त वाचला तर चालतो का, किंवा ओवा मला एवढ्या उमगत नाही तर आम्ही फक्त मराठीचा अर्थ वाचतो ना, असे प्रश्न पाहिले. त्याच्यानंतर असं जाणवलं की आधी ज्ञानेश्वरी का वाचावी किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण का करावं हे सांगणं महत्त्वाचं आहे. एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते त्यावेळेस तिला सगळ्यात अवघड पदार्थ म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीचा सगळ्यात अवघड पदार्थ करायला सांगितला जातो तो म्हणजे पुरणपोळ्या. म्हणजे तिथे तिची टेस्ट केली जाते की ते कशा पद्धतीने जेवण बनवू शकते. जेव्हा आम्ही स्त्रिया, जेव्हा आम्ही बायका पुरणपोळ्या पहिल्यांदा बनवायला घेतो तेव्हा बनलेल्या पुरणपोळ्या किंवा ते बनवत असताना जो झालेला त्रास, आणि जेव्हा आम्ही वारंवार त्या पोळ्या करत जातो, वारंवार ते पुरण बनवणं, कणिक मळणं, असं या सणाला पुढच्या सणाला असं वारंवारता त्याची वाढत जाते, तेव्हा त्यात होणारा त्रासही कमी होत जातो आणि ते बनवत असतानाची टेक्निक डेव्हलप होत जाते. पुरणपोळ्यांचं उदाहरण यासाठी दिलं की याच्यामध्येच दडलं आहे की आपण ज्ञानेश्वरीचं पारायण वारंवार करणं का गरजेचं आहे, किंवा पारायण असे प्रत्येक वर्षी करणं गरजेचं का आहे, किंवा असं समजूया की ज्ञानेश्वरी वाचणं गरजेचं का आहे. तर जसं आत्ताच उदाहरण दिलं की पुरणपोळ्या बनवत असताना, किंवा आता ते उदाहरण थोडंसं बाजूला ठेवूया, कुठलीही कृती आयुष्यामध्ये करत असताना whenever you are doing any task for the first time, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पहिल्यांदा करता तेव्हा करत असतानाच्या अडचणी आणि जेव्हा आपण ती गोष्ट वारंवार करत जातो तेव्हा आपल्याला उपलब्ध होत असणारी सहजता, त्या सहजतेचं गमक या पारायणामध्ये आहे. जेव्हा ज्ञानेश्वरी पहिल्यांदा उघडतो, पहिल्यांदा वाचतो तेव्हा सारे शब्दही फुटत नाहीत आपल्याला, पण ज्या वेळेस आपण वारंवार पारायण करत जातो तेव्हा तिच्या वाचनातली सहजता आधी येते. आपल्याला सहज वाचायला येतात, शब्द फुटायला लागतात. अर्थ नाही बोलले बरं का, अजूनही शब्दांवरच आहे. एकदा का शब्द नीट फुटायला लागले की मग अर्थ नीट हळूहळू उमगायला लागतो. पहिल्या पारायणामध्ये काही गोष्टी कळतात, पुन्हा वाचल्यावरती पुन्हा काही गोष्टी कळतात, पुन्हा वाचल्यावरती पुन्हा काही गोष्टी कळतात. म्हणजे त्या पारायणाच्या वाचनामध्ये सहजता यायला लागते. नुसती वाचनामध्येच नाही तर ती अंडरस्टँड करण्यामध्ये सुद्धा सहजता यायला लागते. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण हे वारंवार करावं आणि जमलं तर नित्य नियमाने करावं. दुसरं कारण काय आहे, रोजचं आयुष्य आपण जगत असतो. ज्या वेळेस आपण रोजचं आयुष्य जगत असतो तेव्हा नोकरी धंदा, मग जर तुम्ही मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी राहता तर ट्रेन पकडायची आहे, विशेषतः मुंबईमध्ये, मग ट्रेनची वेळ चुकेल का, माझी बस चुकेल का, सॅलरी कधी येईल, घराचा EMI कधी जाईल, अरे गाडी घ्यायची आहे, किंवा गाडी असेल तर गाडीचा EMI कधी जाईल, किंवा हे कसं, मग सासूबाई, मग पती असेल तर मग माझी बायको कशी असेल, घरी ती ऑफिसला गेली आहे, माझी मुलं बाळं, अशा अनेको चिंतांनी आपण ग्रासलेले असतो. मला मान्य आहे जी लोक भाग्याने आळंदीसारख्या ठिकाणी राहतात किंवा ज्यांना पूर्णपणे परमार्थिक पद्धतीने आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे त्यांच्या बाबतीत कदाचित हे खरं नसेल, पण जी लोक ज्यांची टक्केवारी जास्त आहे, जे सामान्य आयुष्य जगत असतात, अनेको विचारांनी आपण ग्रासलेले असतो. असं ग्रासलेलं असताना ज्या वेळेस, एक माझं उदाहरण घेते, थकून भाकून संध्याकाळी जेव्हा घरी येतो त्यावेळेस असं जेवण करताना वाटतं की नाही बाबा, संध्याकाळच्या वेळेत आपण पोळी भाजी किंवा भाकरी भाजी आमटी भात असा सगळा घाट न घालता जस्ट 1 बाउल मील करावं, म्हणजे खिचडी भात करावा बस. आणि तेवढं घेतलं, तेवढं बनवलं की काम संपलं. खायला सोपं, बनवायला सोपं, भांडी धुवायला सोपं, किचन साफ करायला सोपं. अगदी त्याप्रमाणे असं वाटायला लागतं की एवढं सगळं रोजचं आयुष्य जगत असताना अध्यात्म, व्हॉट्सअप बघत असतो, फेसबुक बघत असतो, रील येत असते, आध्यात्मिक असावं, स्पिरिच्युअलिटी, मन शांत, अमुक तमुक फलानं ढिमकं. अरे पण हे सगळं करायचं कसं, अध्यात्म करायचं कसं? तर तसं खिचडी तुमच्या जेवणाचं 1 बाउल मील होते की नाही. म्हणजे 1 बाउल मील म्हणजे छोट्याशा भांड्यामध्ये एकच पदार्थ घातला आणि खाल्लं, काम संपलं, सोपं. अगदी त्याप्रमाणे एकच ग्रंथ जो वाचायला बसलं, पुंडलिका वरदे म्हटलं, ग्रंथ वाचला, कमीत कमी 5 ओव्या का होईना वाचल्या, शांततेने निश्चिंतपणाने वाचल्या. निश्चिंतपणाने वाचा असं मी म्हणणार नाही, कारण तुम्ही वाचायला सुरुवात केली तर निश्चिंतपणा आपोआप येत जाणार आहे.
एक 15-20 मिनिटं का होईना त्या ग्रंथाबरोबर छान स्पेंड केला. गरजेचं नाहीये की तुमचं देवघर वेगळं असावं, गरजेचं नाही की तुम्ही मंदिरात जाऊन बसावं, गरजेचं नाही की तुम्ही पर्वतावर जाऊन बसावं, काही गरजेचं नाही. तुम्ही घरी आलात, थकून भकून आलात, सकाळी करायला जमत असेल तर काही हरकत नाही, वेल अँड गुड. पण तेही नाही जमलं, संध्याकाळी आलात, शांतपणे बसलात, तर 1 बाउल मील माझ्या संपूर्ण आयुष्यासाठी एकच ग्रंथ मला तारून नेऊ शकतो का? तर उत्तर आहे हो, नेऊ शकतो. एकच व्यक्ती मला तारून नेऊ शकते का? तर होय, नेऊ शकते. ती म्हणजे कोण? स्वतः ज्ञानेश्वर माऊली. मला तारून नेऊ शकते ती व्यक्ती. या आयुष्यामध्ये, धकाधकीच्या आयुष्यामध्ये माझ्यातलं अध्यात्म, माझ्या आयुष्यातलं अध्यात्म जर कोणी जिवंत ठेवणार असेल ना, तर ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय. आता ज्ञानेश्वरीची संगत पाहिजे म्हणून तुम्ही ती ज्ञानेश्वरी नुसती बॅगेत घेऊन फिरलात तर त्याचा काही उपयोग नाहीये. तिची संगत पाहिजे ना, तर तिच्याबरोबर बसावं लागेल, ती वाचावी लागेल आणि हळूहळू त्यातले विचार ग्रहण करावे नाही लागणार, ते आपोआप होणार, कारण तो त्या ग्रंथाचा महिमाच आहे. तिसरं कारण असं आहे की आपण रोजचं आयुष्य जगत असतो. कधीतरी कोणाचा फोन येतो आणि म्हणतं की तुमची लांबची अमुक अमुक व्यक्ती काहीतरी कारण झालं आणि हे जग सोडून निघून गेली. किंवा आता हल्लीचंच एक उदाहरण घ्या ना, एक काही आठवड्यांपूर्वी एक महिला ट्रेनमधून उतरली, पावसामुळे ट्रेन बंद झालेली, आणि ती तो रूळ क्रॉस करण्यासाठी, म्हणजे ट्रेनचा रूळ क्रॉस करण्यासाठी एका लाकडी फाट्यावरून ती चालत होती आणि तिच्या सासऱ्यांच्या हातामध्ये लहान मूल होतं आणि ते मूल त्यांच्या हातातून खाली गळपटलं आणि नदीमध्ये पडलं. आता इमॅजिन करा, कल्पना करा, आपल्यासारखी सामान्य लोक आपल्या उद्योगधंद्यामध्ये आहेत, आपली जॉब करण्यासाठीच्या धावपळीत आहेत, मुलांचं कसं करू, नवऱ्याचं कसं करू, हे एवढं सगळं करून आपण निघत आहोत. अचानक अशी वार्ता आली, अचानक अशी न्यूज कानावरती येते, कुठेतरी दरड कोसळली, 15 जण गेली. आता कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांचे जीव असेच गेले, काहीच कारण नाहीये त्याचं. म्हणजे कुणाची तरी दुसऱ्याची लापरवाही ती आपल्याला सहन करावी लागली. अरे, आयुष्य एवढं वाईट आहे का? मग चिंता मनामध्ये सुरू होत असते. अनेको ग्रंथांमध्ये, अध्यात्मामध्ये माणसाला सांगितलेली सगळ्यात मोठी चिंता, सगळ्यात मोठं भय असेल तर ते भय म्हणजे मरणाचं भय आहे. हे फक्त मी उदाहरणादाखल सांगितलं, पण रोजचं आयुष्य जगत असताना अशा अनेको नकारात्मक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, जी आपल्याला निगेटिव्हिटी देतात आणि आपल्या विचारांमध्ये, आपल्या डोक्यामध्ये अशा प्रकारचे विचार सुरू होतात की जी नकारात्मकतेकडे आपल्याला घेऊन जातात. त्याला चिंता असं म्हणतात. किंवा आपल्याच अनेको भविष्यातल्या गोष्टी कशा घडतील याची आपल्याला लागून राहते ती चिंता. म्हणजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकलेले असतात किंवा नकारात्मकतेने त्यांचा फ्लो आपल्याही नकळत जात असतो. आपलं त्याच्यावरती कंट्रोल नसतं, आपल्याला माहीतच नसतं की आपण नकारात्मक विचार करतोय. अशा वेळेत जेव्हा तुम्ही दिवसभरातले कमीत कमी 15 मिनिटं तरी ज्ञानेश्वरीला जेव्हा देता, त्यावेळेस तुमच्या सगळ्या विचारांचा फ्लो, म्हणजे सगळे विचार जे असे इकडे तिकडे धावतायत नकारात्मकतेने, काळोखाच्या दिशेने, घाणेरडा कुठला तरी विचार, विकार वासनांचा विचार करत जे धावतायत ना, ते सगळे विचार ज्ञानेश्वरीची संग किंवा ज्ञानेश्वरीची संगत त्या सगळ्या विचारांना, त्या ओव्यांचा प्रभाव म्हणून ते सगळे विचार सकारात्मकतेकडे वळतात, भगवंताकडे वळतात, चैतन्याकडे वळतात, नवे तर आपल्याच आतमध्ये असलेल्या आनंदाकडे वळतात. तेव्हा त्या चिंतेचं रूपांतर चिंतनामध्ये होतं. चिंता आणि चिंतन ह्या 2 टर्म्स तुम्ही वारंवार ऐकत असाल. भरपूर लोक म्हणतात किंवा आतापर्यंतचे स्पिरिच्युअल स्पीकर हेच म्हणत आले की चिंता करू नका, चिंतन करा. पण यामधला बेसिक डिफरन्स काय आहे? चिंता leads to give you a negativity, whereas चिंतन gives you the positivity. चिंता तुम्हाला नकारात्मकतेकडे घेऊन जाते आणि चिंतन तुम्हाला सकारात्मकतेकडे आणि CTA, द कॉल टू ॲक्शन. नुसती चिंता करायची नाहीये, त्या दृष्टीने पावलं उचलायची आहेत. भविष्याची चिंता कशाला करायची की असं होईल का, तसं होईल का? त्या दृष्टीने मी पावलं उचलतो. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं उत्तर असेलही, आणि जरी नसलं ना तरी त्याचं स्फुरण तुमच्यामध्ये चढवण्यासाठी ज्ञानेश्वरी तेवढी प्रभावी आहे. म्हणून हे तिसरं कारण, आपल्या आयुष्यातल्या चिंतनाकडे वळवायच्या असतील, कारण आजूबाजूला होणार किऑस एवढा आहे की त्याच्यामुळे आपल्या मनाचं जे स्थिरता आहे, स्थिरता सोडावं, मनामध्ये येणाऱ्या विचारांचे अनकंट्रोल असतात ते सगळे कंट्रोल होऊन चिंतनाकडे वळतात. हे ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं तिसरं कारण आहे.
ज्ञानेश्वरीच्या वाचनाचं चौथं कारण काय आहे? आत्ताच एक काल परवा घडलेली घटना, म्हणजे एक 4 दिवसांपूर्वीच घडलेली घटना. आता जिथे आम्ही राहतोय ते अगदी म्हणतात ना हायर मिडल क्लास लोकांचं एक खूप चांगलं संकुल आहे. म्हणजे आजूबाजूला खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, म्हणजे अगदी 40 मजली इमारती वगैरे आहेत. तर तिथे 27व्या मजल्यावरती एका 25 वर्षाच्या तरुणीने स्वतःच्या वडिलांना, त्यांचा वाढदिवस होता, स्वतःच्या वडिलांच्या वाढदिवसाचा त्यांनी केक कापला सकाळच्या वेळेत, एक 10-11च्या दरम्यान. काय होतं माहीत नाही, तिने वडिलांना ती वाढदिवसाच्या शुभेच्छा तिने दिल्या, वडिलांना हॅपी बर्थडे म्हणाली आणि खिडकीमधून तिने खाली उडी मारून टाकली, आत्महत्या केली. का? काय कारण आहे? बघा ना तुम्ही. स्वतःशी खरं बोला, स्वतःशी खरं बोला, स्वतःशी फक्त प्रामाणिक राहा. स्वतःलाही कुठेतरी वाटतं ना मनातल्या मनात कधीतरी एवढा किक येऊन जातो, एवढा कंटाळा येऊन जातो की बाबा नको हे आयुष्य, मला नको, मला जगायचंच नाहीये. आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक आहेत. मी तर अध्यात्मातही अशी लोक बघितलेत की ज्यांनी आयुष्यामध्ये एक काळ असा आला की ज्याच्या वेळेस त्यांनी आत्महत्या केली, त्यांनी मरण पत्करलं, त्यांना जीवन नको नकोसं झालं. याचा ज्ञानेश्वरीशी संबंध काय? विचार करा ना. आत्महत्येचे विचार डोक्यात येतात, ती जी निगेटिव्हिटी आहे किंवा जीवनाबद्दलची नकारात्मकता आहे, ती घालवण्याचं बळ जर आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असतं तर एवढ्या मोठमोठ्या आध्यात्मिक लोकांनी कधी आत्महत्या केली असती का हो? तरुण मुलांनी, या तरुण मुलींनी जर त्यांच्या आजूबाजूला एवढं फ्रेंड सर्कल आहे चांगलं, छान आयुष्य जगता आलं असतं की असंच काही नसतं केलं तरी, पण काहीतरी गोष्ट होती जी त्यांना सतवत होती. आपल्या आजूबाजूची लोक जर एवढी कपेबल आहेत, जी आपल्याला नकारात्मकतेतून बाहेर काढू शकतात, त्यांच्यात जर एवढी ताकद आहे, तर मग या लोकांना त्यांनी वाजवलं असतं की नाही? मी म्हणत नाही आजूबाजूच्या लोकांमध्ये ताकद नाही, आजूबाजूच्या लोकांमध्ये ताकद आहे, पण तरीही आपल्या मनामध्ये असलेलं रिकामपण, आपल्या मनात असलेलं असमाधान, हे रिकामेपण, कुठेतरी आयुष्य कशासाठी जगतोय याचा अर्थच गवसत नाहीये. हे सगळं, ह्या सगळ्याचं सोल्युशन ज्ञानेश्वरीमध्ये. एकदा वाचा, पारायण करून बघा. जस्ट हॅव अ लुक, जस्ट गो टुवर्ड्स इट. त्याच्याकडे एक पाऊल उचलून तर बघा, मग बघा कशा अनेको पावलांनी माऊली धपाधप तुमच्याकडे चालत येत आहेत. हे सगळे ग्रंथ, मी तर म्हणेन ज्ञानेश्वरीच नाही, आपला कुठलाही ग्रंथ तुम्ही घ्या, तुकाराम गाथा घ्या, नाथ महाराजांची गाथा घ्या, नामदेव महाराजांची गाथा घ्या, जनाईची गाथा घ्या, कुठल्याही संताचा हात पकडा, तुम्हाला आत्महत्येसारखे विचार कधीच येणार नाहीत, कधीच येणार नाहीत. तुम्ही म्हणाल की ताई मग तुम्ही ज्ञानेश्वरीचं एवढं का सांगता की ज्ञानेश्वरीच ज्ञानेश्वरीच ज्ञानेश्वरीच? कारण तुम्ही तुकाराम गाथाही वाचू शकता. तुम्ही नाथ महाराजांचं साहित्य विपुल प्रमाणात आहे, मुळात त्याला साहित्य म्हणायलाच नको, संत वाङ्मय आहे ते, इतकं विपुल आहे ना की तुम्ही तेही वाचू शकता. इनफॅक्ट त्याचाही आस्वाद घेतला पाहिजे, त्याचाही हात धरला पाहिजे, तेही आयुष्यात अनुभवलंच पाहिजे. पण तुकाराम महाराजांनी आणि नाथ महाराजांनी ज्यांचा हात धरलेला, ती माऊली जर आपल्याला ज्ञानेश्वरीतून सहज उपलब्ध होत असेल तर तिचा हात का बरं धरू नये हो? म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. हे झालं ज्ञानेश्वरी वाचण्याचं चौथं कारण. त्यानंतर ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं 5वं कारण काय आहे? जेव्हा ज्ञानेश्वरी आपल्या विचारांचं कपाट, मनातल्या विचारांचं कपाट व्यवस्थित लावून देते, त्यानंतर ज्ञानेश्वरी काय करते? जर आपण तिचं पारायण कंटिन्यू ठेवलं, जर आपण ती कंटिन्युअस वाचत राहिली, तर ज्ञानेश्वरी आपल्याला साधनेच्या मार्गावरती हाताला धरून पुढे घेऊन जाते, हाताला धरून अक्षरशः पुढे घेऊन जाते. जर मला इथून पुण्याला जायचं आहे तर मला एखादी गाडी घेतली पाहिजे किंवा निदान चालत तरी राहिलं पाहिजे. मध्येच मी चालायचे थांबले किंवा गाडीतून उतरले तर मला तिथे कोणी पोचवू शकणार नाहीये. अगदी त्याप्रमाणे मध्येच तुम्ही बोलला की मी ज्ञानेश्वरीचं पारायण इथेच थांबवते किंवा मी ज्ञानेश्वरी वाचायची इथेच सोडून देते, पण मला ज्ञानेश्वर माऊलीने हात धरून पुढे नेलं पाहिजे असं नाही होणार आहे बाळा. तुला त्यांचा हात कंटिन्युअस धरला पाहिजे, तेव्हाच माऊली तुला घेऊन जाऊ शकतात. जर आपणच त्यांचा हात नाही धरला तर त्या नेणार बरं कसं आपल्याला? म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला हळूहळू या भौतिक विचारांकडून दूर नेते आणि हळूहळू साधनेच्या मार्गावरती अग्रेसर करत राहते. फक्त अट एवढीच आहे की तुम्ही त्यांचा हात नाही सोडला पाहिजे, आपण त्यांचा हात नाही सोडला पाहिजे, मग ते आपल्याला पुढपर्यंत घेऊन जाऊ शकतात. याच्यानंतर पुढचं कारण काय आहे?
आता तुम्ही म्हणाल साधनेचा मार्ग म्हणजे काय? हे ताई साधना वगैरे तुम्ही खूप काहीतरी उच्च कोटीचं वगैरे बोलताय ताई, हे एवढं सगळं आम्हाला काही जमायचं नाही बाबा. आमचं हे नोकरीचं रिटायरमेंट वगैरे पर्यंत आम्हाला जायचंय, गावचं घर वगैरे करायचंय, आमच्या मुलाबाळांचं कसं होणार, त्यांची लग्न बिग्न कशी होणार, ताई हे साधने बिघनेचं काही सांगू नका. हो, आधी ऐकून तरी घ्या. हा नरदेह ज्या गोष्टीसाठी मिळाला आहे त्याचं काहीतरी गंतव्य आहे की नाही. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणती ते होती, तरी कान चित्ती आणावे. मनात का नाही आणायचं? जर या देहाला दिव्यत्व प्राप्त होऊन देवत्व प्राप्त होणार असेल तर ते मिळवण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरीचा हात पकडावा लागेल. जसं आत्ता सांगितलं तसं हात सोडायचा नाही. मग कसं ती ज्ञानेश्वरी आपल्याला पुढे पुढे घेऊन जाते बघा. आपण जेव्हा साधनेची गोष्ट करतो तेव्हा साधना ही 5 स्तरांवरती होत असते. कोणते कोणते ते स्तर आहेत? सगळ्यात पहिला स्तर आहे देहाच्या पातळीवरची साधना, दुसरा स्तर आहे मनाच्या पातळीवरची साधना, तिसरा स्तर आहे बुद्धीच्या पातळीवरची साधना, चौथा स्तर आहे जीवाच्या पातळीवरची साधना आणि 5वा स्तर आहे आत्म्याच्या पातळीवरची साधना. थांबा, असं कन्फ्यूज होऊ नका की अरे एवढं कसं तुम्ही हे करताय, एवढं अवघड कसं करताय. आपण सोपं करून घेऊया. देहाच्या पातळीवरची साधना, युक्त आहार विहारस्य, एवढे 2 शब्द लक्षात ठेवा. युक्त आहार आणि विहार, योग्य खाणं आणि योग्य ते आचरण करणं म्हणजे युक्त आहार विहार. म्हणजे नको तेव्हा नको ते उठून खाणं, रात्रीच 1-2 वाजताच उठून स्नॅक्स खाणं, मग आम्ही नेटफ्लिक्स बघतोय, मग आम्ही प्राईम व्हिडिओवरती पिक्चरच बघतोय, मग आम्ही थोडंसं खाऊन घेऊ का? नाही, तसं नाही. युक्त आहार, योग्य खायचं, योग्य वेळेत खायचं, आचरण वेगळं योग्य करायचं, विहार योग्य पद्धतीने करायचा, त्याला म्हणतात युक्त आहार विहारस्य. हो, तुम्ही म्हणाल आम्हाला वाटलं तर यज्ञ करायचं की काय, हवन करायचं की काय देहाच्या पातळीवरती, मग तीर्थयात्रा करायची की काय. नाही, तेवढं गरजेचं नाहीये. त्यांचाही रोल आहे महत्वाचा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, पण रोजचं आयुष्य जगत असताना एक पाय जेव्हा संसारात आणि एक पाय जेव्हा अध्यात्मात ठेवायचा असतो तेव्हा अध्यात्मातला पाय रोवून धरण्यासाठी काय करावं लागतं ते सांगते. आणि साधना कशी आपल्याला पुढे नेते, त्या साधनेचे स्तर कसे आहेत ते सांगते. देहाच्या पातळीवरची साधना म्हणजे योग्य आहार. मग तुम्ही म्हणाल की आम्ही नामस्मरण करतो ताई, मग आम्ही कीर्तन करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, त्याचा काहीही उपयोग होणार नाही जर तुमचा आहार योग्य नाहीये. आहार हा सात्विकच असला पाहिजे, आहारामध्ये हिंसा झालेली नसली पाहिजे, तरच तो तुम्हाला आहार साधनेच्या मार्गावरती अग्रेसर करेल. ही झाली देहाच्या पातळीवरची साधना. त्यानंतर मनाच्या पातळीवरची साधना. मनाच्या पातळीवरची साधना काय असू शकते? मनामध्ये असणारी विकार वासना. म्हणजे जर आत्ता संध्याकाळचे 7:30 वाजलेत तर संध्याकाळच्या 7:30 वाजता जर माझं मी काम आटोपून थोडं बसते आहे तर चला ना मी थोडंसं नेटफ्लिक्स बघते ना, मग चला ना मी थोडंसं मूवी वगैरे बघते ना, हे सगळे विकार येत असतात. तर नाही, मी ते न करता इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट मी बसते आणि थोडा वेळ ज्ञानेश्वरी वाचते ना. चला मी बसते तर तोपर्यंत मी एखादा अभंग का नाही वाचून घेत. इंटरनेटवरती एवढे सगळे कीर्तन आहेत, एवढे सगळे प्रवचनं आहेत, त्यातलं एखादं प्रवचन मी का नाही ऐकून घेत. हे विचार मनात आले पाहिजेत. ही झाली मनाच्या पातळीवरची साधना. म्हणजे मनातले विकार, म्हणजे तुम्ही म्हणाल ही कृती छोटीशी आहे की इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर अ नेटफ्लिक्स आय एम सिलेक्टिंग लिस्निंग टू अ कीर्तन. आय एम गोईंग फॉर कीर्तन. मी कीर्तन ऐकतेय, मी ही निवड केली. ही घटना, ही ऍक्शन छोटीशी आहे पण त्याने तुमच्या मनातल्या एका मोठ्या विकाराला मात केलेली आहे. मनावरती मात करून तिथे बुद्धीचा विजय झालेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तिथे तुमचा विवेक जिंकलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ही झाली मनाच्या पातळीवरची साधना. याच्याही पुढे जाऊन अनेको संतांनी मानसिक पूजा सांगितलेली आहे. कधी पूजा चुकली तर मनातल्या मनात पूजा करणं ही मानसिक पूजा सुद्धा मनाच्या पातळीवरची साधना. या प्रत्येक कॅटेगरीमध्ये खूप 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 दालनं मोकळी होतात. खूप गोष्टी याच्या अंडर येतात. पण समजण्यासाठी त्या काइंडच्या गोष्टी असं समजून चला. समजण्यासाठी म्हणून मी असं सांगते आहे. तिसरी गोष्ट बुद्धीच्या पातळीवरची साधना. जसं आता सांगितलं की आपण निवड काय करतोय तसं हळूहळू आपले चॉईसेस चेंज होत जातात आणि आपण मनाला मात द्यायला लागतो. हे जे मन आहे ना खूप नॉटोरियस आहे की त्याचंच ऐकायचं आपण. त्याचा एकच हेक्का असतो लहान मुलासारखा, मी म्हणतोय ना तेच झालं पाहिजे. पण त्या मनाला शांत बसून नाही, सारासार विचाराने विवेक बुद्धीने मी म्हणतोय ना तेच झालं पाहिजे, बुद्धी म्हणते तेच झालं पाहिजे. ही झाली बुद्धीच्या पातळीवरची साधना. आणि प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणी ज्यावेळेस अशी बुद्धी
विजयी होते. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस बुद्धी जिंकत जाते तेव्हा आपला आत्मनिग्रह वाढत जातो. ही झाली बुद्धीच्या पातळीवरची साधना. आणि अशी जेव्हा बुद्धी योग्य पद्धतीने मार्गस्थ होत असते तेव्हा ती आपल्याला जीवाच्या पातळीवरच्या साधनेकडे घेऊन जाते. जीवाच्या पातळीवरची साधना म्हणजे काय? जीव आणि प्राण हे एकीकडे आहेत असं समजून घ्या. आपण म्हणतो ना, जीव आणि प्राण माझा मेटाकुटीला आला. जीव की प्राण आहेस तू माझा, ही गोष्ट म्हणजे जीव की प्राण आहे. हे जीव आणि प्राण हे नेहमी एकत्र का बोलले गेले आहेत? याचं कारण आहे, प्राण आणि जीव ही बुद्धी जेव्हा योग्य मार्गावरती यायला लागते त्यावेळेस आपण श्वासांच्या सहाय्याने जो प्राण, जो जीव आपण अनुभवत आहोत तो कुठेतरी शिव आहे. आपल्यामध्येच तो कुठेतरी शिव आहे. त्या शिवापासून सध्या स्वतःला विभक्त मानतो आहे, म्हणून तो बाहेर देहाकडे आकर्षिला जातो आहे. मग तो जीव त्या शिवाकडे ओढला जातो, त्या शिवाकडे जाण्यासाठी प्रयत्न करतो. ती जीवाच्या पातळीवरची साधना. प्राणांच्या साह्याने, श्वासांच्या साह्याने तो शिवाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. ती जीवाच्या पातळीवरची साधना. अखेर तो शिवास जाऊन मिळतो, ब्रह्मात जातो. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असा त्याला जेव्हा बोध होतो, सोहम भावाकडे येतो, तेच मी आहे असं जेव्हा त्याला कळतं तेव्हा ती साधना आत्म्याच्या पातळीवरची साधना होते. म्हणजे तेव्हा त्याला कळतं हे ब्रह्म हेच मी आहे, सोहम हा बोध त्याला होतो. ती होते आत्म्याच्या पातळीवरची साधना. आता अखेर जेव्हा आपण आत्म्याच्या पातळीच्या साधनेकडे येतो ना त्यावेळेस अनेक गोष्टी अशाच सुटलेल्या असतात. अनेको गोष्टींचा आपल्यावरती बाहेरून होणारा प्रभाव असाच सुटलेला असतो. आणि मनुष्य म्हणतो ना, स्वस्थ असणं, स्वस्थितीमध्ये मनुष्य रममान व्हायला लागतो. आपण ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरी वाचून झाल्यावरती एक प्रयोग करून बघा. मी त्या दिवशीही सांगितलं होतं की ज्ञानेश्वरी वाचताना मोठ्याने वाचा. ज्ञानेश्वरी मोठ्याने वाचल्यानंतर एक 10-15 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचून झाली किंवा तुमचं रोजचं पारायण करून झालं की आज एवढ्या ओव्या वाचायच्या होत्या, अर्थ वाचायचा होता, वाचून झाला की तिथेच थांबा. कुंडलिका वरदे म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांची आरती घ्यायची असेल आरती घ्या, घालीन लोटांगण घ्यायचं असेल तर घ्या. तिथेच थांबा. ज्ञानेश्वरी बंदही नका करू. डोळे मिटा आणि फक्त शांत बसून राहा. नासिकाग्राकडे म्हणजेच या दोन भुवयांच्या मध्ये शांतपणे लक्ष बघत राहा. तिथे फक्त बघत राहा. तुम्हाला काही क्षण का होईना एक निर्विचार अवस्था, म्हणजे तिथे विचारच नाही आहेत, एक असीम शांतता आहे, एक चिदाकाश तिथे आहे. हे फक्त ज्ञानेश्वरी वाचल्या तुम्हाला अनुभवास येईल बरं का. त्याचा अनुभव तुम्ही घ्या, म्हणजेच तुम्ही ध्यानाचा अनुभव घ्या. यालाच मेडिटेशन असं म्हणतात. आणि तुम्हाला जेवढा वेळ बसता येईल तेवढं तुम्ही बसा. या मेडिटेशनने बघा तुमच्या मनाची काय अवस्था होते, त्यानंतर तुमच्या हातून होणाऱ्या कृती कशा आहेत, तुमचं आचरण कसं आहे, तुमचे विचार कसे बदलतात, तुम्ही आतूनही कसे हेल्दी होत जाता याचा अनुभव तुम्ही घ्या. जी लोक विचारतात की ताई अर्थासकटच ज्ञानेश्वरी वाचायची का, बघा वारकरी संप्रदायामध्ये किंवा लहानपणापासून एक वारकरी संप्रदायाचा एक संघ लाभला. त्याच्यामधून ना एक गोष्ट लक्षात आली माझ्या, अर्थच का वाचायचा. एक उदाहरण देते मी तुम्हाला की म्हणजे असे लोक विचारतात की अर्थ नाही वाचला तरी चालेल ना, आम्हाला पारायण प्रति मिळतात त्याच्यामध्ये फक्त ओव्याच आहे. आपण संतांच्या ओव्यांचा अर्थ अगदी योग्य पद्धतीने घेऊच असे नाही. जसं आम्ही कीर्तनामध्ये नेहमी म्हणतो, कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवहार प्रायश्चित्ताचे, येथे कामची नाही पापाचे ऐसे केले. माऊलींची ही ओवी, त्याच्यामध्ये माऊली सांगतात की कीर्तन ही एक अशी गोष्ट आहे ना की जी तुम्हाला पापांपासून मुक्त करते. तर पापांपासून मुक्त करते असं म्हटल्यावरती ही जी वारकरी मंडळ आहेत त्यांच्यामध्ये अनेक लोक असतात. तर ती लोक ज्यावेळेस सामील होतात ना तेव्हा त्यांची अपेक्षा सुरू होते की मग आम्हीही प्रवचनाला बसावं, मग आम्हीही कीर्तन करावं. अरे बाबा हो, थांब, आधी समजून तरी घे. कीर्तनाचे आणि नटनाचे याचा अर्थ घाई करू नका कीर्तनाला उभं राहण्याची, करू नका प्रवचन करण्याची. थांबा, अभ्यास करा, माऊली काय म्हणतायत ते बघा आधी. आणि खरं सांगू, नुसता अर्थ वाचणंही त्याच्यामध्ये पुरेसं नसतं. रीड बिटवीन द लाईन्स. जेव्हा आपण 2 लाईनींच्या मध्ये, 2 ओवीच्या 2 शब्दांमध्ये माऊली काय म्हटलेत ना हे जेव्हा समजू शकू ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी समजण्याचा खरा प्रवास सुरू होईल असं मला वाटतं. संतांच्या वाङ्मयाचे अर्थ लोक कशाही पद्धतीने घेतात. त्याच्यामुळे काय होतं मग, आता ह्याचंच उदाहरण जे मी तुम्हाला दिलं बघा ना, लोक एवढी घाई करतात की मग
असं सुरू होऊन जातं की मग चढाओढ सुरून जाते. हा मुलगा बसला प्रवचनाला, तुमचा बसला, माझा कधी बसणार, मग तुम्ही असं कीर्तन केलं, मग आम्ही कधी करणार, मग तिकडे गेलो, मग काही हजार आपल्याला पाकिटात मिळाले, मग असं करता करता मला अजून मिळावेत, मग अशा पद्धतीचा गोंधळ सुरू होतो. मग करायचं होतं एक आणि होतं काहीतरी वेगळंच. म्हणजे ज्ञानेश्वरी हवी होती आपल्याला मोक्षमार्गीचा सांगाती होण्यासाठी, ती ज्ञानेश्वरी आपल्याला अर्थमार्गीचा सांगाती होऊन करून बसते काहीतरी. हे मी उदाहरण यासाठी दिलं कारण सध्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही वातावरण आहे ते तुम्ही सहज रिलेट करू शकता. ही गोष्ट का घडते, हा एवढा गोंधळ का घडतो, कारण आपण त्यांच्या वचनांचा अर्थ नीट घेऊच शकत नाही. आणि एवढा सगळा गोंधळ ज्यांच्या पॉकेटमध्ये किंवा ज्यांच्या पारायणात रोज ज्ञानेश्वरी असते त्यांच्या आयुष्यात जर होऊ शकतो, तर माऊल्यांनो किंवा माऊलींनो, तुम्ही आम्ही जे रोजचे आयुष्य जगतो, साधं सोपं आयुष्य जगतो, त्यांच्या आयुष्यामध्ये ते नुसत्या ओव्या वाचून त्या डोक्यामध्ये किती गोंधळ निर्माण करतील. अर्थ तर वाचलाच पाहिजे. एक जण विचारत होता की मग नुसती ओवीच अर्थच वाचतो ना, ओवी नाही वाचत आम्ही. तर नाही ना बाबा, असं कसं चालेल. मला तुम्ही सांगा, माव्याची बर्फी खायची आहे तर मग मावा खा त्याच्यानंतर साखर खा. नाही ना असं चालणार. जेव्हा ती मावा आणि बर्फी, ती साखर अशी एकत्र ब्लेंड होईल, मस्त शिजवली जाईल, मग त्याच्या वड्या पाडल्या जातील, तेव्हा ती मावा बर्फी होईल ना. बरोबर आहे की नाही. उदाहरण देते हो. तसं तुम्ही नुसता अर्थ वाचला तर त्याच्यामध्ये वृक्षपणा आहे. तो अर्थ, तो रस ज्या फळामधून आलेला आहे, ती ओवी किंवा तो माऊलींचा संग मिळाला नाही तर त्या अर्थाचा उपयोगच काय. किंवा सध्याच्या काळामध्ये एक नॉर्मलशी कन्सेप्ट आहे ज्याला आपण ब्रँड अँबॅसेडर म्हणतो. म्हणजे ज्या वेळेस अमिताभ बच्चन येऊन म्हणतो कभी आओ गुजरात में, त्यावेळेस आपल्याला गुजरातपेक्षा पण अमिताभ बच्चन म्हणतोय म्हणून गेलं पाहिजे. जी व्यक्ती म्हणते तिचा एवढा प्रभाव घडतो की नाही, हे महत्वाचं आहे. उद्या कोणीही म्हणेल नीट वागावं, पण त्याच्या म्हणण्याला आणि ज्यावेळेस माऊली म्हणतात नीट वागावं, कारण माऊलींचं चरित्र, त्या चरित्रातून आधी त्या गोष्टीचा रस आपल्याला मिळत असतो किंवा चरित्र त्या पद्धतीचं असतं, म्हणून आपल्यावरती त्या प्रकारचा प्रभाव घडत असतो. अगदी त्याप्रमाणे त्या ओव्या जोपर्यंत आपण बेसिक पासून वाचत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा आपल्यावरती काहीही प्रभाव पडणार नाही. म्हणून ओव्या वाचायच्या की अर्थ वाचायचा. अजून एक उदाहरण देऊन सांगते. ज्या वेळेस माझं बाळ किंवा माझी गार्गी, छोटी मुलगी माझी, तिला माझ्याजवळ यायचं असतं ना, त्यावेळेस ती कधी माझ्या साडीचा पदरच खेचते, ती कधी अशा नेऱ्या चोडते, ती कधी मला मागूनच खेचते, कधी माझी केसच ओढते. तिला जसं कसं वाटेल तसं ती मला ओढत असते. तिला जसं कसं वाटेल तसं ती ओढत असते, बिलगत असते. पण तिचं समाधान तोपर्यंत होत नाही जोपर्यंत मी तिला उचलून घेत नाही. जर तुम्हाला माऊलींकडे जायचंय ना तर कसंही त्यांना ओढा. माऊलींच्या ओव्यांचा अर्थच वाचा, ओव्याचं वाचा, मग एखाद्याचं प्रवचनच ऐका तुम्ही, कीर्तनच ऐका तुम्ही, ओव्या गाऊनच बघा तुम्ही, पारायणाची ऑडिओच लावा, कसंही करा. माऊलींना ओढा, पण प्रेमापासून ओढा. तोपर्यंत ओढा जोपर्यंत माऊली तुम्हाला उचलून घेत नाहीये. जसं त्या बाळाचं समाधान आई उचलून घेत नाही तोपर्यंत होत नाही ना, तसं आपण बाळ म्हणून माऊलींकडे गेलं पाहिजे आणि त्यांना असं लगबगलं पाहिजे आपण की घ्या मला नको काही, मला घ्या. मी अर्थ वाचते, मी ओवी वाचते, काही करा, पण तुम्ही मला घ्या. हे दुःख दलदल, मी म्हणत नाही की संसार दुःखरूप म्हणजे असं आहे, नाही, याच्यामधून पण काहीतरी चांगलं निघतच असतं ना. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर निष्कर्म अवस्था पाहिजे आपल्याला, जी गीतेमध्ये सांगितले, पण त्यासाठी कर्म आधी करावं लागणार ना. मोक्ष हवाय पण कशामधून, या संसारातून, त्यासाठी तो आधी करावा लागणार ना. हीच तर ब्युटी आहे संसाराची. हेच खरं गमक समजून घ्यायचं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना, रेग्युलर आयुष्य जगत असताना आपल्याला कोण साथ संगत आणि सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन, अगदी त्यांच्या समोर बसून रडावं, अगदी त्यांच्या मांडीवर बसून स्वतःची दुःख सांगावीत, डोळे मिटावेत, समोर आनंदी आठवावी आणि बोलायला सुरुवात करावी. हे असं झालं, तुम्हीच मला सांगा काय करू. हे ज्यावेळेस होईल ना, त्यावेळेस तुम्हाला आयुष्यात दुसऱ्या कोणत्या व्यक्तीची किंवा थर्ड व्यक्ती येऊन मला माझं सांत्वन करेल, थर्ड व्यक्ती येऊन मला काहीतरी समजावेल, याची गरज लागणार नाही. हे सगळं पारायणातून होतं. हे सगळं पारायणातून होतं. थोडक्यात काय, माऊलींची दोस्ती, माऊलींची मैत्री, माऊलींचं गुरुत्व आणि त्यांच्याकडून आपल्या देहाला, आपल्या आयुष्याला येणारा अर्थ, या सगळ्याची सुरुवात या छोट्याशा मैत्रीपासून होते, ज्याचं नाव आहे पारायण.